नाही म्हणलं तू आराम गिराम करत असशील का उगच डिस्टर्ब नाही रे, तुला बघावंसं वाटलं म्हणून आलते. बघ आता तू तुझ्याचकडे टाइम नाही पुतण्या भेटाया. आ लय बिजी झाली तू आत्ते. आता पुतण्याकडे येळ आहे का आत्तेशी बोलायला? माझ्याकडे काही येळच येळ आहे. आता ना मला एकदम तू लहानपणीचा सत्यजित आठवलाच बघ. असं आत्तेच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्ट सांग असं सांगायचंस. गोष्ट सांग हटच करायचास. ते तू पण काय किती वाळलास रे तू. ते काय बी झालेलं नाही मला. त्या दिवशी बघ तू वहिनीच्या रूम मध्ये आलतास आणि म्हणलास की तुम्हाला आता आधीचा सत्यजित परत मिळेल. तेव्हा भरून आलत बघ. वाटलं आता तुझ्या नशिबाचं भोग संपलं. पण नाही, पाहिलंस ना देवाने कसं हे आखरीत वाढून ठेवलंय ते. या आखरीत देवानं नाही केला ते. देव गिव काय बी नसतंय. समधी करणी माणसाची असतात. तेच म्हणते मी, माणसाची करणी आहे ना मग का म्हणून सण करायची ती? हा अरे त्याच्यापासून आपण काय धडा घ्यायचा तो घ्यावा की. पण येळ येईल तसं वागावं, कळलं? म्हणजे आता म्हणजे एवढं बी कळ ना वे तुला? आता हे समज कुणामुळे होतंय हे ठाव नाही तुला? मग हे समज जे करते त्याला घरातच ठेवायचं का? जाऊ दे ना जिथं जाते तिथं. काय तोंड काळं करायचं तर करू दे ना तिला. आत्ते तुझी ही गोष्ट नाही आवडली मला. तू एखादी दुसरी गोष्ट ऐकव. हे बघ विषय टाळून चालणार नाही. आत्ते मी काय म्हणते, काय जी काडी मोड घ्यायची ती एकदाची घेऊन टाक ना. हे बघ आत्ते, आता शेवटचं सांगतो, माझा आणि मंजिरीचा काडी मोड होणार नाही.